कोकणातील सर्वात मोठ्या सणांमधला एक मोठा सण म्हणजे होळी व तसेच होळीला कोकणामध्ये शिमगासुद्धा म्हणतात. होळी लावण्यासाठी सर्वजण आता रात्री 12 वाजता एकत्र आले आहेत. वाकडा तिकडा कोंब गगनात गेला, वाकडा तिकडा कोंब गगनात गेला, तो कोंब नेला लोहारा घरी, तो कोंब मेला लोहारा घरी, लोहार दादानी लो बंद केला, लोहार दादाने लो बंद केला, कोंब नेऊन पालखी जोडीला, ओ कोंब नेऊन पालखी जोडीला, ओ पालखीत कोण देव बसे, याओ पालखीत कोण देव बसे, याओ पालखीत भरी आई बसे, याओ पालखीत भैरी आई बसे, कलकीच्या बेटी कोंबनी पदला, कलकीच्या बेटी कोंबनी पदला, वाकडा तिकडा कोंब गगनान गेला, तो कोंब मेला लोहारा घरी, लोहार दादाने लव बंद केला, तो कोंब नेऊन पालखी जोडीला, याओ पालखीत कोण देव बसे, याओ पालखीत आपण आता होळी लावून आलेलो आहोत आणि आता आली इतकी आपण स्टार्ट केली आहेत नाईट मॅच खेळायला. बघू शकता आपण, हे बघा होळीचा दिवस म्हणजे एन्जॉयमेंटचा दिवस असतो आणि इथे एन्जॉयमेंट करताना दिसत आहे. बॉलिंग मार्क उभा आहे विनय, बॅटिंग साईडला आहे तो आपला संतनू आणि आद्या धावतोय. तर क्रिकेट खेळून दमल्यानंतर आपण प्लॅनिंग केलं आहे मटण बनवायचं. तर सर्व इथे बघा कुक तयार झाले आहेत. गाईज या कांदा कापायला, मित्रांनो या कांदा कापायला. मटणासाठी सर्वात इम्पॉर्टंट असतो कांदा. जास्त अर्धा असेल तेवढा मटण आपला एक नंबर होतो. बघा आपण, बघा आपला कुक आहे सायरा. त्यानंतर इथे बघा स्नेहल सुर्वे सध्या रिझाईन केलंय आणि जॉईन केलंय कुक. आणि बघा व्हॉइस ऑफ पळसदरी आदित्य सुर्वे तिकडे बघा. कुकरच्या 2 शिट्या झाल्या म्हणजे मटण नक्की शिजलं असेल. मटण शिजतोय आपला आणि इथे पोरं येत आहे, एन्जॉय करतायत. इथे बघा व्हॉलीबॉल खेळतायत, बघू शकता आपण. तो बघा मीर आहे, इथे पार्क पण आहे. हा बघा शिजवायला लागतो तसा तर शिजतो.